स्मार्ट प्रीपेड वीज मीटर रद्द करा, महायुती सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत महाविकास आघाडीनं इचलकरंजीतील महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं केली। लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या खोट्या आश्वासनाचा निषेध करत कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट प्रीपेड वीज मीटर स्वीकारणार नाही असा इशारा देण्यात आलाय। ग्राहकांच्या परवानगीशिवाय महावितरणकडून स्मार्ट वीज मीटर बसवण्याचं काम सुरू आहे। घरगुती, छोट्या व्यापारी ग्राहकांना आणि 300 युनिटच्या आतील वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर बसवणार नसल्याचं तत्कालीन ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं। पण सत्तेवर येताच फडणवीस सरकारनं आपलं आश्वासन पाळलेलं नाही। त्याविरोधात आज महाविकास आघाडीनं इचलकरंजीतील महावितरण कार्यालयासमोर निदर्शनं केली। यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते यांना घेराव घालून प्रश्नांचा भडीमार करण्यात आला। लेखी आदेश नसतानाही स्मार्ट प्रीपेड वीज मीटर जोडणी का सुरू केली, त्याला ग्राहकांनी मान्यता दिली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले। या आंदोलनात शशांक बावस्कर, संजय कांबळे, प्रकाश मोरबाळे, रणजित जाधव, शशिकांत देसाई, जावेद मोमीन यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।